राज्यात विधानसभा निवडणुकीचं राजकारण तापलंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं युद्ध सुरू झालंय। महाराष्ट्रातली निवडणूक यंदा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण अनेक पक्षांमध्ये फूट पडली आहे। त्यातच आता राजकीय रिंगणात नसलेले प्रसिद्ध चेहरेही झळकू लागतायत। नुकतंच एक उदाहरण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव। समाजातील अंधश्रद्धांविरोधात त्यांनी केलेलं कार्य निश्चित महत्त्वाचं आहे। पण काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले। महाविकास आघाडी सरकारच्या काळात 4 बड्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी आखला होता आणि यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी अचानकपणे पत्रकार परिषद घेत थेट देवेंद्रजींवर आरोप का केले? आता महाविकास आघाडीकडून श्याम मानव राजकीय रिंगणात उतरणार का, असे प्रश्न पुढे येत आहेत। या चर्चा सुरू असतानाच 2 घटनांनी लक्ष वेधलंय। नागपूर येथील सामाजिक संघटना मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतील विषयावरून विधानसभा निवडणुकीत पुरोगामी सामाजिक चळवळींची भूमिका असा या मेळाव्याचा विषय होता। या मेळाव्यात श्याम मानवही उपस्थित होते। दुसरी बातमी म्हणजे प्रतापराव पवार यांनी श्याम मानव यांच्या अनिसला 1 कोटी रुपये देणगी दिल्याची बातमी। प्रतापराव पवार म्हणजे शरद पवार यांचे धाकटे बंधू। त्यातच ही देणगी देताना शरद पवार यांच्या पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण या देखील उपस्थित होत्या। श्याम मानव यांचे आरोप, त्याच काळात माध्यमात आलेल्या या 2 बातम्या, यामुळे प्रश्न निश्चित उपस्थित होत आहेत। श्याम मानव अचानक राजकीय युद्धात का उतरले? पवार घराण्याकडून अनिसला देणगी दिली गेली, पण तीही आत्ताच, यात काही योगायोग आहे का? हा निव्वळ योगायोग असता तर शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण तिथे का उपस्थित होत्या? ठराविक विचारसरणीचे लोक एकत्र येतात, ठराविक घटना एकापाठोपाठ एक घडतात, यामागे ठराविक हेतू असतील का? विचार करा।